जर तुम्ही अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तुम्ही कुठल्याही सेमिस्टरचे असू द्या, फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेमिस्टर किंवा कुठल्याही ब्रांचेसचे असू द्या, BSc, BCA, MSc, BA, BCom, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। सर्वांनी पूर्ण ऐका आणि नीट ऐका। तुमच्या ज्या परीक्षेच्या तारखा आहेत त्या आता जाहीर झालेल्या आहेत, म्हणजे तुमची एक्झाम कधी राहील हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडेल। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण आणि नीट ऐका। CBCS पॅटर्न आहे किंवा CGS पॅटर्न आहे, ज्याला आपण ओल्ड पॅटर्न म्हणून जर ओल्ड पॅटर्नचे असतील किंवा कोणी जर CBCS पॅटर्नचं असेल तर त्या लोकांची जी एक्झाम आहे आपल्या अमरावती युनिव्हर्सिटीची, तर ती जी आहे, जे आपलं समसत्र आहे, म्हणजे 2, 4, 6, म्हणजे जर तुम्ही CBCS पॅटर्नला असाल किंवा ओल्ड पॅटर्नचे असाल आणि जर तुम्हाला पेपर तुमचे काय असेल सेकंड, फोर्थ आणि सिक्स, ज्याला आपण बॅकलॉग सेमिस्टर म्हणू, जर 2, 4, 6चे जर तुमचे पेपर असतील बॅकलॉगचे, तर हे 2, 4, 6च्या ज्या एक्झाम आहेत ह्या चालू होणार आहे 15 ऑक्टोबरपासून। ओके, म्हणजे जर तुम्ही कुठल्याही ब्रांचला असू द्या, तुम्ही जर सेकंड, फोर्थ आणि सिक्स सेमला असाल तर त्यांच्या एक्झाम चालू होणार आहे 15 ऑक्टोबरपासून। जर तुम्ही कोण्या सत्राचे असाल, विषम सत्राचे असाल, म्हणजे फर्स्ट सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टर, तुमच्या ज्या एक्झाम आहेत ह्या चालू होणार आहे कधीपासून, तर 27 नोव्हेंबरपासून। ओके, पण यामध्ये आपण काय मेन्शन केलेलं नाही आहे, याच्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे, NAP जी आहे, ते आपण मेन्शन केलेलं नाही आहे। त्यांच्या एक्झाम लेट आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात आलं की ज्या लोकांचे बॅकलॉग असन 2, 4, 6चे, त्यांची एक्झाम कधी चालू होईल, तर त्यांची एक्झाम चालू होईल 15 ऑक्टोबरपासून। जे लोक फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टरला आहे आणि ओल्डचे असो की CBCS पॅटर्नचे असो, त्यांची एक्झाम 27 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होईल। आणि जे लोक NAP पॅटर्नमध्ये आहे, कारण तुम्हाला माहीत असेल ग्रॅज्युएशनला म्हणजे BScला, BCAला किंवा MScला जे BSc BC आहे किंवा BA BCom आहे, मागच्या वर्षीपासून NAP पॅटर्न लागू झालेला आहे। तर त्यांच्या ज्या एक्झाम आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड, हे जे 3 सेमिस्टर आहे 1, 2, 3, यांच्या NAP वाल्यांच्या सर्व एक्झाम जानेवारी महिन्यात होणार आहेत। म्हणजे तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी पुष्कळ चांगला टाईम आहे। म्हणजे तुमच्या ज्या एक्झाम आहेत कशाच्या, NAP, म्हणजे ज्या लोकांना NAP पॅटर्न आहे त्या लोकांची एक्झाम डायरेक्ट जानेवारी महिन्यात आहे आणि ओल्ड आणि CBCS वाल्यांची एक्झाम आधी आहे। ओके, म्हणून हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना अभ्यास करण्यासाठी त्यांना संधी मिळेल, म्हणजे जे लोकांचे बॅकलॉग्स आहेत ते आधीपासून अभ्यास करू शकतील। ओके, आणि तुम्हाला जर कुठल्याही पद्धतीचं गायडन्स पाहिजे, जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं जर तुम्हाला हेल्प लागली, तर तुम्हाला माहिती असेल तर आपलं यूट्यूबला चॅनल आहे DK सर अकॅडमी नावाचं, त्यावर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा। त्यावर तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारू शकता किंवा त्याच्यावरूनच तुम्हाला माझा नंबर मिळेल। त्या नंबरवर मला तुम्ही कॉल करा आणि कॉल केल्यानंतर तुम्हाला कॉल करा किंवा मेसेज करा, तुम्हाला कुठलीही डिफिकल्टी असेल युनिव्हर्सिटी रिगार्डिंग, ते तुमची मी सॉर्ट आउट करून देईन। आणि महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही BSc, BCA किंवा MSc मॅथमॅटिक्सला असाल तर आपलं प्ले स्टोअरला DK सर अकॅडमी नावाचं ॲप आहे, ज्याच्यामध्ये सर्व विषयाचे तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ मिळेल आणि ते जे व्हिडिओ आहेत त्याचा यूज करून तुम्ही चांगले मार्क घेऊ शकता। अमरावती जिल्ह्याचे असाल तर तुम्ही ऑफलाईन बॅच सुद्धा आपली जॉईन करू शकता, आणि बाहेरच्या जिल्ह्यातले असतील तर तुमच्यासाठी आपण ऑनलाईन सुविधा लाईव्ह आणि रेकॉर्डेडमध्ये आपण सगळे विषय जे आहेत BSc मॅथ्स कॉम्प्युटर, BCAचे ऑल सब्जेक्ट आणि MSc मॅथमॅटिक्सचे ऑल सब्जेक्ट DK सर अकॅडमी नावाचं, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतात, लाईव्ह लेक्चर मिळतात। म्हणून ते ॲप नक्कीच तुम्ही डाउनलोड करा। आणि तुम्हाला युनिव्हर्सिटी रिगार्डिंग कुठल्याही पद्धतीचं काही जरी कन्फ्युजन असेल, जर तुम्हाला काही जरी मदत लागली तर बिंदास मला तुम्ही मेसेज करा। ओके, थँक्यू।